नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवणार आहोत डिझायनर ब्लाऊज पीसचा गळा. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे हा ब्लाऊज शिवायला आलेला असेल, कारण सध्या ही साडी खूप ट्रेंडमध्ये आहे. तर या साडीचा गळा खूपच छोटा आलेला आहे, तर त्या गळ्याचा आपण मोठा गळा करणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, एवढा छोटा गळा आपण घालत नाही, तर त्यासाठी आपल्याला इथे मोठा गळा घ्यायचा आहे. तर इथे गळा आपण घेतलेला आहे 10 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, छातीचं माप घेतलेलं आहे 9.5 इंच. तर बघा, इथे खालच्या साईडने आपल्याला थोडासा ब्रॉड गळा पाहिजे, तर त्यासाठी इथे आपण खालच्या साईडने 3 इंच घेतलेला आहे. तर आता इथे बघा, पंचकोनी गळ्याचा आकार टाकून घेतलेला आहे. तर बघू शकता, आता इथे आकार टाकून घेतलेला आहे, तिथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जेवढी मार्किंग केलेली आहे तेवढंच इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, आता आपला इथे पंचकोनी गळा कट करून झाले. तर इथे मी पंचकोनी गळा घेतलेला आहे, तर तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही कोणताही गळा घेऊ शकता. आता इथे आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा. ब्लाऊजचा मेन कपडा घेऊन आपण इथे सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे. तर बघा, आता इथे अस्तरला दोन्ही साईडने आपण शोल्डरला टाचपिन लावून घेतलेले आहेत. आता खालच्या साईडने आपल्याला टाचपिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून शिलाई मारताना आपला कपडा घसरणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. यासाठी टाचपिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघू शकता, इथे टाचपिन लावून झाल्यावर आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि जिथे कोण आहे तर तिथे सुई जशास तशी खाली ठेवायची आहे, टंचन उचलून घ्यायचं आहे, कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि शिलाई टाकून घ्यायची. आता दुसऱ्याही कोनला आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या गळ्याचा जो कोन आहे तो परफेक्ट असा कोन येतो. त्यासाठी ही ट्रिक वापरणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपल्याला इथे सेंटरचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा, मधला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण इथे पूर्ण कट करून घेतलेला आहे. आता इथे जिथे कोन आहेत तिथे आणि सगळीकडे छोटे छोटे कट टाकून घ्यायचेत. कट टाकताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघा, आता हा डिझायनर ब्लाऊज पीस असल्यामुळे एखाद्या वेळेस जोराचा कट लागू शकतो, तर त्यासाठी अगदी हळूवारपणे आपल्याला इथे कट टाकून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर आपल्याला इथे कमरेच्या साईडनेही शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा आणि कमरपट्टी दोन्हीही एकदाच तयार होतील. तर बघा, इथे एकसारखी आपण शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला घ्यायचे आहेत टाचपिन काढून. आता टाचपिन काढून झाल्यावर आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा कपडा पलटवून घ्यायचा आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने. आता कपडा पलटवून झाल्यावर आपल्याला ब्लाऊजचा मेन कपडा आणि अस्तर व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. गळ्याचे जे काही काने कोपरे आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे. आता अस्तर आणि ब्लाऊजचा मेन कपडा व्यवस्थित करून इथे आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाश आणि एकसारखी शिलाई टाकून घ्यायची आहे. जिथे कोन आहे तिथेही कोनाच्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता, ह्या पद्धतीने आपल्याला कोनाच्या जागी आपल्याला टंचन उचलवून सुई जशास तशी खालीच ठेवायची आहे. टंचन उचलून कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि नंतर शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, अगदी कमी वेळामध्ये तयार होणारी ही सुंदर अशी डिझाईन आहे. एकदा तुम्ही ही नक्कीच ट्राय करून बघा. नवीन शिकणाऱ्या बऱ्याच मैत्रिणींना हा प्रश्न पडतो, छोटा गळा असेल तर मोठा कसा करायचा. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच गळा वाढवू शकता. आता लगेच इथे कमरेच्या साईडने ही शिलाई टाकून घ्यायची आहे. कमरेच्या साईडने शिलाई टाकताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपण ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर इथे आपल्याला आता साईडने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तोही कट करून घ्यायचा. त्यानंतर मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहे. तर शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन आपल्याला 4.5 ते 5 इंचावर इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. टक्स टाकताना खालच्या साईडने अर्धा इंच आणि वर निमुळता असा टक्स टाकून घ्यायचा आहे. दोन्ही टक्सची उंची एकसारखीच टाकून घ्यायची आहे. आणि बघू शकता मैत्रिणींनो, आपला इथे सुंदर असा पंचकोनी गळा तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला मागच्या साईडने बंद टाकायचे आहे, तर त्यासाठी आपण इथे कपड्याचेच लटकन करून घेऊयात. तर बघा, इथे चौकोनी कपडा घेतलेला आहे आणि त्रिकोणी करून आपण इथे शिलाई टाकून घेतलेली आहे.
आणि ह्या पद्धतीने आपल्याला इथे पलटवून घ्यायचं आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरंही लटकन तयार करून घ्यायचं आहे. आणि आता पुन्हा आपल्याला एक एक असे लटकन लावून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, कपड्याचेच आपले सुंदर असे इथे लटकनही तयार होत आहेत. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, इथे कपड्याचेच सुंदर असे आपण लटकन लावून घेतलेले आहे. आता दोन्ही साईडचे लटकन तयार झालेले आहेत. आता ही दोरी सेंटरमध्ये आपल्याला इथे कट करून घ्यायची आणि गळ्यापासून 2.5 ते 3 इंचावर मार्किंग करून आपल्याला ही दोरी लावून घ्यायची. आता दुसऱ्याही साईडने लावताना आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे आणि नंतरच लावून घ्यायची आहे, जेणेकरून दोरी खालीवर होणार नाही. यासाठी आपल्याला ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपला सुंदर असा गळा तयार झालेला आहे आणि कपड्यापासूनच आपण सुंदर असे लटकनही तयार केलेले आहेत. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.